केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहे। याच अर्थसंकल्पाबद्दल जाणून घेऊया सोप्या शब्दात। केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्प म्हणजे येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी सरकारचे अपेक्षित उत्पन्न, अपेक्षित खर्च याविषयीचा दिलेला वर्षभरातील आर्थिक आराखडा असतो। केंद्र सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून गेल्या वर्षी किती उत्पन्न मिळाले, किती खर्च झाला आणि येत्या काळात कोणत्या वस्तूंमधून उत्पन्न मिळणार आहे आणि कोणत्या वस्तूवरील किती खर्च होणार आहे या गोष्टी देशातील जनतेला सांगते। कसा तयार होतो केंद्रीय अर्थसंकल्प? अर्थसंकल्प तयार करण्याचे नियोजन 2-3 महिन्यापूर्वी सुरू होते। सर्व मंत्रालय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, स्वायत्त संस्था आणि संरक्षण दल यांचा वार्षिक अंदाजित खर्च किती असेल याची चाचपणी करण्यात येते। त्यानंतर किती निधी द्यायचा हे ठरवण्यात येते। त्यानंतर अर्थसंकल्प विभाग, महसूल विभाग, उद्योग संघटना, चेंबर्स ऑफ कॉमर्स, शेतकरी संघटना, कामगार संघटना, अर्थतज्ञ अशा विविध क्षेत्रातील संबंधितांशी चर्चा करून अर्थसंकल्प तयार करण्यात येतो। अर्थसंकल्पीय दस्तऐवजांची छपाई संसदेत सादर होण्याच्या साधारण 1 आठवडा अगोदर हलवा समारंभ करण्यात येतो, ज्यामध्ये हलवा मोठ्या प्रमाणात तयार केला जातो आणि सहभागी अधिकारी, सहाय्यक कर्मचाऱ्यांना दिला जातो। भारताचा पहिला स्वातंत्र्यापूर्वीचा अर्थसंकल्प ईस्ट इंडिया कंपनीचे स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी जेम्स विल्यम्स यांनी 7 एप्रिल 1860 रोजी पहिला अर्थसंकल्प ब्रिटिश राजवटीला सादर केलेला। स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आलेला आणि R.K. षडमुखम शेट्टी यांनी तो सादर केलेला आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते। अजून अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा न्यूज अनकट।